प्रोग्रामिंगमध्ये प्रत्येक पोराचा प्रॉब्लेम आहे. सर मी काल जे शिकलो ना, ते जर मला आज आज आठवायचं असेल, आठवतच नाही हो. काल समजा मी कन्स्ट्रक्टर शिकलो. पण आज जर मला विचारलं कन्स्ट्रक्टर काय असतो? लक्षात बसतच नाही. त्याचा कोड लिहायला गेलो, लिहिताच येत नाही. तुझ्याबरोबर होतंय भावा असं. तुझ्याबरोबर होत असेल तर टेन्शन घेऊ नको, सगळ्याबरोबरच असं होतंय. स्टार्टिंग फेजला ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग शिकता मित्रांनो, हे साहजिक आहे. हे होणं साहजिक आहे. याला दूर कसं करायचं ते मी सांगतो. यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली सातत्याने तोच कोड करून बघायचा आहे. ओके. 4 वेळा करा, 5 वेळा करा, 10 वेळा करा. एकदा का तुम्ही 10 वेळा कन्स्ट्रक्टरचा कोड लिहून बघितला, 10 वेळा तुम्ही त्याचे टॉपिक्स रीड केले, मित्रांनो कमीत कमी 6 महिने तरी ती विसरत नाही बरं का. नाही विसरत. एकदा तिला विसरता येईल, पण कोड अजिबात विसरता येणार नाही. हे गॅरंटेड आहे. 10 वेळा करून बघायचं, मन लावून करायचं, मन लावून. असं उगाच डोक्यात इकडाचा विचार आणि इकडे इकडाचे असं करायचं नाही. कुठलीही कॉन्सेप्ट. मग प्रोग्रामिंगमधली कुठलीही असू द्या, व्हेरिएबल डेटा टाइपपासून कलेक्शन कुठलाही टॉपिक 10 वेळा करायचा, थिअरॉटिकली, प्रॅक्टिकली. भाई 6 महिने जर विसरला तर मला सांग, विसरणारच नाही. जर मला 1 वर्ष लक्षात ठेवायचं असेल तर 20 वेळा करा. सिंपल आहे. जेवढं जास्त कराल, तेवढं डोक्यात जास्त जाईल. सोपं आहे. अवघड काहीच नाही आहे. ओके. क्वेश्चन घेऊन बसायचं नाही. सोल्युशन आधी आणि जेव्हाकडे असते. ओके. त्यामुळं फॉलो नाही केलं, करा राव फॉलो. नेक्स्ट व्हिडिओ आणखीन येतोय. आणखीन एका गोष्टीचं सोल्युशन सांगण्यावरती. फॉलो करा. मी तुम्हाला भेटेन नवीन व्हिडिओमध्ये.